सो 5 असे पॉईंट सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं क्लाउड किचन एका नव्या शिखराला पोहोचवू शकता. सो पहिला पॉईंट आहे तुमची टेस्ट. सो तुमची टेस्ट जी आहे ना ती कन्सिस्टंट असली पाहिजे आणि चांगली असली पाहिजे, जेणेकरून पहिल्यांदा जो कस्टमर तुमच्याकडनं ऑर्डर करेल आणि 10व्यांदा जरी त्यांनी केलं तरीही तुमची तीच चव असली पाहिजे. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे तुमचा मेन्यू. आता बरेच जण काय करतात, जे त्यांना येत असतं ते सगळं विकायला सुरुवात करतात आणि त्यांनी होतं काय, कस्टमर सुद्धा कन्फ्युज होतो, तुम्ही सुद्धा कन्फ्युज असता की नक्की तुम्हाला विकायचं आहे काय, आणि त्याच्यामुळे प्रॉफिट सुद्धा कमी होतो. तिसरा जो पॉईंट आहे ते म्हणजे तुमचं किचन जे आहे ते ऑर्गनाइज्ड असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कमी स्ट्रेस होईल आणि ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही ड्रेन आउट होणार नाही, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट डे त्याच उत्साहाने उठाल आणि काम करायला सुरुवात कराल. चौथा जो पॉईंट आहे ते आहे तुमचं प्राइसिंग. सो बरेच जण काय करतात, कस्टमर नाराज होईल यामुळे कमी प्राइस मध्ये विकतात, डिस्काउंट देतात आणि त्याच्यामुळे हवा तेवढा प्रॉफिट होत नाही. पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे आजच्या काळात वर्ड ऑफ माउथनी मार्केटिंग होत नाही. तुम्हाला सोशल मीडियावर कुठेतरी ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. रील्स टाकायला हव्यात, काय टाकायचं, कशा टाकायच्या हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून कस्टमर तुमच्या रील्सवर थांबतील, स्क्रोल करतील, तुमच्या रील्स व्हायरल होतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स येतील.